नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर मंडळी, आज मी बनवणार आहे झणझणीत असा बिना वाटणाचा बागड्याचा रस्सा. हा रस्सा तुम्ही बघू शकता किती झणझणीत आणि दाटसर दिसत आहे. याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही आहे. अगदी झटपट हा रस्सा बनून तयार होतो. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 बागडे घेतले आहेत. बागडे साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. मी इथे गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलं. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेऊ. तेल चांगलं गरम झालं आहे. आता याच्यामध्ये भरपूर असा लसूण ठेचून घालायचा आहे. मी इथे 10 ते 12 पाकळ्या लसूण चांगला ठेचून तेलामध्ये घातला आहे. आता हा लसूण लालसर होईपर्यंत परतून घेऊ. तर इथे लसूण थोडासा लालसर झाला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेतली, तीही परतवून घेऊ. आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा तुम्ही इथे लाल तिखट मसाला घालू शकता. हे सगळं एकदा परतवून घेऊ आणि याच्यामध्ये 2 टमाटर उभे चिरून घालूया. तुम्ही इथे टमाटरची प्युरी करून सुद्धा घालू शकता. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. मसाला घालता वेळेस गॅस कमी ठेवायचा आहे, नाहीतर मसाला जळू शकतो. आता सगळं एकदा परतवून घेऊ. याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही. आता 2 मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून घेऊया. तर इथे 2 मिनटं झाले आहेत. मी झाकण काढून घेतलं आहे. आता याच्यामध्ये रश्श्यासाठी पाणी घालून घेऊ. मी इथे 1 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता झाकण ठेवून रश्श्याला एक उकळी येऊन देऊ. तर पहा, इथे रश्श्याला उकळी आले आहे. मी झाकण काढून घेते. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा बागड्याचं कालवण बनवून खाऊन बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट हे कालवण बनवून तयार होतं. आता याच्यामध्ये हे साफ केलेले बागडे घालून घेऊ. आता रश्श्यामध्ये मी इथे सुकलेला आंबा घालत आहे. तुम्ही याऐवजी चिंच किंवा कोकमही घालू शकता. सगळे एकत्र मिक्स करून घेऊ आणि आता कमी गॅसवरतीच झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेऊया. तर आता 10 मिनटं झाले आहेत आणि बागड्याचा रस्सा बनून तयार झाला आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि वरून अर्धा चमचा याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला वरून घातल्याने खूपच छान असा वास येतो. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.